उघडा घ्या उघडा की दरवाजा असं काय करावं लागलाय वा मी माहेरला गेले म्हणून काय माझा गुन्हा बिना झाला काय उघडा घ्यावा ए हुआ कोण आहे? एवढा आवाज येत नाही का माझा तुम्हाला उघडा बरं उघडा घ्या उघडा घे तू आलीस काय? कशाला आलीस तू? काय झालं 2 दिवस गेलती की माझ्या आईकडे आली तशी माघारी जातो. मी माघार जायला आली काय तू माघारी आली तशी काय काय तुझं काय काम नाही उघडा वा उघडा वा पण तू आगावपणा कशासाठी करत असते? कशाला आलीस तू? काय केलं मी सांगा बरं अगं पण काय केलं मी 2 दिवस गेलती ना माझ्या आईला बरं नव्हतं म्हणून मी तू 2 तुला सांगितलं होतं काय? मी काय सांगितलं होतं? एका दिवसात माघारी यायचं. म्हणजे हा म्हणले तिला बरं वाटत नव्हतं म्हणून 1 दिवस राहिलं मग काय व्हायला लागले सांगा की कोण तुम्हाला माहिती 2 दिवसाची भाकरी टून गेलती का ना मी सांगा बरं करून अगं तुला लाज बीज वाटते का? 2 दिवसाची भाकरी म्हणतेस तू? त्या कुत्र्यानं टोपला आपूट पळवलं माहितीये का? मग तुम्हाला नीट ठेवायचं कळलं नाही सांगा बरं तुझं काम होतं. मी होतो का घरी इथं? हा मी मी होतो तुम्हाला का? सांगून गेलती ना मी चालली 2 दिवस म्हणून आईकडे माझ्या पण तिथं कोण नव्हती काय माणसं तू एवढं जास्त करून करस तर? होती की मग लेक जा हाय म्हणल्यावर जाऊ निघाय लिखीन व मग तुला 1 दिवस राहायला काय सांगितलं तुला? मी का राहिलं नाही? मग तू का तसं माझे शब्द मोडतील तू? अहो पण आईसाठी करायला लागते का नाही सांगा बरं तुम्ही तुमच्या आईसाठी कसं करता मग तसं माझी आई नाही मग तू पाठवले ना तुला खुश ना? मग 1 दिवस राहिली गे अगं 1च दिवस राहिली हे तर किती हाल झाला माहितीये का? लेकरांचं ते शेरडाचं ते गावभर तू काय तर करून गेले का? फोन आलेले पळून गेले. कशासाठी तू करतो? तू काय काम होतं तुझं? मग माघारी जाता तिथंच राहायचं ना तू? अहो मी माघार जायसाठी आली आहे सांगा बरं जा तू येऊ नको जा अहो माघारी. 1000 माणसात पोतभर तांदूळ इसकटून तुमच्या संग लगीन करून आले व मी जायसाठी आली नाही माघारी मग जग करते का? तूच केलं लगीन माझ्या सांगा. मग एवढं तन तुम्हाला करायला काय झालं सांगा किती की? तू किती अब्दत आली माझी तू? किती काय हाय का लेकराला लहान पाणी हाय का? कशी शाळेला जायची ती शेरड बोंबल तसं मला गावाकडे जायचं होतं ते काम राहिलं. इथं मोटर चालू कर ड्रीप चालू करायचे. अगं बाग फवारीसवर राहिले. तुला किती 10 फोन केलं मी. एकदा तर तू फोनवर आली का ग? मग तुम्हाला काय व्हायला लागलं तुम्ही गेली म्हणून लगेच फोन मागणं करता काय तुम्ही मग आपलं हा काम तुमची बघून कायमची बोलायचं. बोंब आहे मग माझ्या आईला बरं वाटणार म्हणल्यावर गेली असेल गेली असेल गेली. आपल्या आईसारखीच तिची आई म्हणल्यावर आम्ही इतके दिवस आई बापाला आमच्या सोडून तुमच्यापाशी राहतो आम्ही काय बोलतो हो तुम्हाला जगातले राहते का? तूच राहते. अगं पण तुला खुशीनं पाठवलं ना 1 दिवस राहा आणि सोडलं ना दवाखान्यात. मग घरी आले तरी तुझे हेच काम होतं ना. मग 1च दिवस राहिले तर किती किती तना करताय व किती बोलताय मला आल्यापासून मागा धरणं मग तशी करतेस अगं तू. हा मी आजपासून आम्ही काय तुमच्या आई बाप्पाला सांभाळलं नव्हतं का आम्ही असंच म्हणत होतो का तुमच्या आई बाप्पा सांभाळताना तू माझ्यापाशी राहायचा अधिकार गमावलाय बघ. हा अधिकार कसा गमवती हा. तसा मग तू आता काय कर? तू अजिबात राहू नको. आली तशी माघारी जा. मी जायसाठी आलीच नाही तर मग मी काय सुद्धा आणत नसतो. बाजार आणत नसतो. काय सुद्धा आणत नसतो. नाही ना तुम्ही आता पत्र केलंच काय मीच करते सगळं बघ कामाला जाऊन ती बागाचा पैसा गेलेला सगळा माझ्या नावावर टाका बँकेत मी सगळं भागवते तुम्ही काय सुद्धा भागू नका माझं मी करते लेकरं बाळ शेरड गुर्र सगळं रानातलं बघते तुम्ही असंच उठून फिरत जात जावा मग तू काय करतेस? मग सगळे पैसे तू आयतं बाजार कोण बारकी लेकरू आणलं की मग? मग तुम्ही काय करताय सांगा की तुम्ही बी बागाचे पैसे आलेले तेच घेऊन येताय बाजार तुम्ही तर काय करता तुम्ही कुठे जाताय का मला एकटं सांगा करते की. का राहणार तू? मी काय नुसतं बघलं तशी म्हणतो का तू? मग मी तुमच्या बरोबर करते ना काम पण मग कशाला यायचं? मग बघतोय माझी मी करतोय. जा की तू कशाला आली? कशाला यायचं माझी 2 दिवस गेली तर किती काला उठलाय तीच तुमची कोणतर नातेवाईक पुन्हा कोणतर असं तर लगे पळवून न्यायला असतं मला बघायला अगं चल पण ग किती- माझी ही किती पहिली असतं- किती असतं कौतुक? तू फोनवरच का बोलली नाही मला मग इतके दिवस? किती 1 दिवस तू 10 इतके फोन दिवस तू काय सकाळ आठवडाभर संध्याकाळ गेली करतो. नव्हती इतके दिवस बोलायला 2 दिवस गेलती मग पेटलं का त्यांचं फोन? तुला सांगायचं नव्हतं का मग? 2 दिवस गेलती तर बोलली नाही आणि असं काय बोलायचं होतं तुम्हाला माझ्या तुला संग? कोणी सांगितलं का नाही फोन आलता बिलता म्हणून? काय हा इकडच खातय पितय इथं बसलंय काय काय उपाशी करतंय? राहत नाही ती मागाची खात ती सगळी पोट भरून रडून कोणाचा कौतुक विचार करायला पाचार लागली करत तू. नसती ती व कौतुक लागली सांगायला मला. तू लागली सांगायला इथं माझा तर माझं जरा तर जीव जाणार जावा की ती आजारी आहे ती म्हणून गेली असेल केली असेल काय तर अगं झाली की नीट आता ती? झाली की नीट हं? पण इतकं माणसाने पाक हृदय लागायसारखं बोलताय तुम्ही तर कसं मग मला तसं केलं मी करणार नाही का तसं? मग नव्हतीच म्हणलं तुमची जाय असती तर तुम्ही असंच केलं असतं माझी आठवण तुला आली का? त्यानं खाल्लं बिल्लं का? हाय उपाशी तसंच मग बसलं. एवढं ढिगभर दंट बडवून गेलती टोपलं भरून गच गेलती अगं किती वेळा सांगू कुत्र्यानं नेलं का? तुम्हाला ती कळ नाही नीट ठोय जाकायचं काय घेऊन आलीस तू ह्यात? हा काय घेऊन आली? काय आणू साडीचं माझं नेलेलं बोळा आणणार काय आणू तुम्हाला मग कशाला सांगत गेली तिथं सगळ्या बायाला शेजारी माझा आई बापा असं करते तर भाऊ तसं करते? काय आणलं हे? काय आणू काय? आता तुम्हाला काय काय हे करून मग सांगतेस कशी मोठेपणा माहेरचा इथं सगळ्याला? अगं जसं आहे तसंच राहावं ग. मोठेपणा कधी करू नये ग.
मग देते जर बारे ना सारखं पिशव्या भरून माहित नाही का खायचं आणायचा विषय नाही का पण मोठं बोलू नये म्हणतो. गरदाळ तू काय- भरूनच खाताय सारखं तू तरी काय बी कुचक सुद्धा पात्र सारखं बोलताय अजून तिला तू काय सुद्धा आणू म्हणतो तुला मी. मग कशाला पिशवी तापसली माझी मग तापतच नव्हती ना तिथं मला बाया सगळ्या सांगायला आल्या हम्म. तिथं तुझी बायको अशी म्हणत होती तशी म्हणत होती लय मोठेपणा हा सांगत होती. मग हायचं मग कसं काय 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 की म्हणते तुम्ही एवढं एवढं आणते म्हणते मग कशाला सांगू नये तर मग लोकांना सांगू नये लोकांना मग मोठेपणा ग. मग कशाला तापतायची फटका असावं पण नेटका असावं ग. मग हायच तर तसं मला सगळे म्हणते तुझी बायको तिकडून एवढं आणते का तू काय काम करतो आणि तेच काय, आणत नाही मग, काय आणत नाही. कमवलं पैसे देतो काय देते मला पैसे कवा दिले पैसे त्यांनी ग? जेवण सुद्धा तुमचं किती? शिपूट 1500? वाकडा वाकडा त्या कुत्र्यावर 1500 दिलं काय 1500 दिलं मग तेवढं उसनवार मी दिलं नव्हतं का त्यांना मग मला काय अगं माणसाला म्हणायचं, इतकं घालू पाडून बोलून येऊ माणसाला जरा तर माणसाची जाण असावं की इकडे बघ की तू मला त्यांचं आणायचं नाही घ्यायचं नाही द्यायचं नाही पण तू मोठेपणा सांगतेस काय एवढं मग माझा भाव असा आहे तर माझा भाव तस अहो कवा तरी येतो का तुला न्यायला घालवायला तरी येतो का मीच घालवलं की आलेच की इष्टनेसे पाय खोड चालत कोण तर आलं का घालवायला तुला नाही येऊ द्या मग आलं का कोण घालवायला तुला काय बोलते माणसाला बोलायचं असतं किती आल्या आल्या तू सूर लावलाय पटेल गिरणीचा बंदच नाही अगं माझे किती अपघात झाले अगं किती अपघात झाले माहिती आहे का कशा नाम झाली तुमची एक सांगा. दिवस येऊन माघारी गेली असते चालला असते नव्हतीच म्हणलं कशा नाम झाली जवळ आहे का हे जायचं अगं सारखी लाईट जायची सारखी ट्रिप व्हायची स्टार्ट बंद ठेवायचं होतं एक दिवसानं काय लगेच जळत होतं काय अगं औषध बिषध सोडते का नको औषध बिषध सोडते का? वातावरण फवारते का नको काय ते औषध बिषध तुम्हाला बरं मी वापरायचं. गेल्यावरच सुचलं व. तुला सांगितलं होतं ना 2 दिवसांनी जा मग पुन्हा 4 दिवस राहा म्हणलं होतं पुन्हा काय नीट झाल्यावर जायचं होतं काय? मग त्याला आता काय जात नसते ते काय मग जात आता घरी नसते येणार ते तुला काय? माहित होतं ना होय ते. गे आणणार ती माहिती ना तुला माणूस मेल्यावरच न्यायचा वसळ मग ए जरा शुभ शुभ बोल जरा काय शुभ बी बोल. मला बोल नको इथं मग काय तर हा. म्हणजे तुम्हाला मनात शांतीचं होईल जरा आवाज देते पण माणसाला खाऊ पिऊ घालायचं वा मेल्या मग एवढं ठुते ते गटूळ काय करते त्याचा उपयोग नाही आत्म्यात जात नसतं पुन्हा असं बोलून मला इमोशनल करून हा, तू कौतुक emotional नको करू सांगू. नको. हा. जिवंत आहे का आत्म्यात घातलं का नाही मग जरा बरं वाटतं आत्मा शांत होऊन मरतो तर ती मग नेलेच की पिशव्या भरून पैसे मी न्यायलाच घे मी कुठे नाही म्हणते तुम्ही लय पैसे देऊन दमला काय मी कामाला जाऊन पैसे घेतलं आणि कामा खायला घेऊन गेली माझ्या मी आईला बी उद्यापासून कामाला जातो आणि असंच तिकडच घालवतो कसं वाटतं बघू बरं तुला हा कसं वाटतंय तुला कसं राहतं बसला इथं खाली मायापाशी काय सांगू तुला आणि काय बोलू आता मी उग माणसाला आल्यापासून तोंड चालूच आहे दम नाही रड, जरा रडी की लावून रड देऊ का? सांग नवऱ्यानं असं केलं म्हणा घरात सांगणारच काय भीती का तुम्हाला मी काय केलं तुझं मग मग आल्यापासून वाचा 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 तिथे कुत्र कसं मागं लागतं तसं चालू आहे की आल्यापासून मला राग येत नसतो का मग राग येत नसतो का हा अगं लेकरांचा तरी विचार करायचा की तू लेकरांचा आज 17-18 वर्ष झालं तुमच्यापाशी इथंच नांदतोय तुमच्यापाशी हा 17-18 का 50 वर्ष मला सांग तू मला सांग तसलं मेळ तू करू मला नांदी कोडू लावणार सांग तुम्हाला मिचक्या डोळ्याने मला बघू नको असं रडू नको ग. रडू नको. हा, पाणी बाधा बाधा वाहून जाईल मी तिकडं मला सांग लेकरं जीवली ती नाही ती भीती तुला फोन तुम्हाला माहित असतं का मी लेकराला केलता का नव्हता फोन फोन विचार काय- बरं शुभमला केलता का नव्हता फोन 50 फोन आहेत का घरात 50 मला फोन. कसं कळलं नाही 4 फोन आहेत की अजून 50 फोन आहेत कशाला सांगताय फालतू बोलताय फोन सांगा लागलीस मला तो हा लय नाटक आहे ती तुमची व अगं काय नाटक कशाची नाटक करतो तू तू तिथं गेल्यावर मी तसे सांगितलं आहे ना ग तू मी सांगत नसते मला सोडती काय असं मी कुरकुर करतोय मी कधी तुला कुरकुर केलं आजच बोललोय मग सासून सारखं कुरू 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 कुर केलेलं असतं ह्याच्यावर करती त्याच्यावर करती स्वयंपाक गॅसवर करती चुलीवर करायचं नाही काय हिच केलं आणि तीच केलं वाटून केलं अगं परवा दिवशी तो मागच्या आठवड्यात हा परवा दिवशी काढलं होतं कोपऱ्यात ढेगारा कशाचा? भाकरीचा ते कालवण फ्रीज मध्ये असं उतू आलं फ्रीज मध्ये उतू आलं हं, व तू फ्रीज मध्ये. महिन्यात ठुलतं बिलतं का तो? खोटं तर किती बोला माणसाला पटाला असं तर बोलत जावा जरा चल चल की तुला जाऊ तुम्ही चल की अगं, तुला. कशाला नाच करते खायला तेवढंच करत जा गं, जेवढं लागतं तेवढं बोलल्यावर राग येईल अजून तुला होय गे मला आजपासून तू बोलायचं नाही बोलायचं नाही मग कुणाला बोलू मला भिताडाला बोलायचं- बोलू का इथं? ती भिताडाला बोल कोणाला बोलायचं त्याला बोल फक्त मला आजपासून तू बोलू नको तुझं तू कर खा तुला पैसे पाहिजे ना सगळं टाक तुझ्या नावावर पैसे टाका टाका मी असं इथं मस्त मी आणून भागवायचं घे माहिती मी असं का निवांत झोपतो हा. मी असं. मला लेकरांना पुरवायचं घे मस्त आणून खाऊ घालून माहिती का तू शांत राहा मला आजपासून बोलायचं नाही विषय संपला विषय कसा संपू तू बोलत नसती म्हणजे